हाय मित्रांनो, तुम्हाला मी आता दाखवणार आहे माझ्या मुलीचा अभ्यास. कसा अभ्यास करते बघताय तुम्ही. बघू शकता छान असा अभ्यास करते. तिच्याजवळ बसावं लागतं कारण की ती मग कसं आपण उठलं की मग ती पण उठते आणि नंतर मग खेळायला लागते. मग अभ्यास तसाच अपूर्ण राहतो. म्हटलं मग तिला जवळ बसावं आणि तिचा अभ्यास घ्यावा. मग ती जवळ बसली होती. म्हटलं आपण व्हिडिओ शूट करावा म्हणजे तुम्हालाही नक्की कळेल आमच्या मुलीचा अभ्यास कसा असतो ते. आणि म्हटलं तिला अभ्यास करता करता मग तिच्याजवळ बसले आणि म्हटलं की आपण अभ्यासही घेऊ आणि ती बसेलही असे. नाहीतर मग असं बसायला कंटाळा करते ती अभ्यासाला. मग का नाही ते अभ्यास करते पण नाही काय कंटाळा करते अभ्यासाचा. कसं सकाळी गेलं की मग माणूस कसं 9 वाजता गेली की 1 वाजता येते आणि 3 ते 6 3 ते 5 पर्यंत क्लास असतो तिचा. मग नंतर मग मी अभ्यास घेत बसली होती तिचा आणि न सांगता ते अभ्यास करते. अभ्यासात खूप हुशार आहे. छान आहे अशा अभ्यासात. न सांगता सुद्धा अभ्यास करायला तिला आवडतं खूप आणि तिच्याजवळ बसावं लागतं अभ्यासाला. नाहीतर मग कसं सांगावं लागतं तिची ती अभ्यास करते असं छान असा. म्हणजे टी व्ही बघते. टी व्ही अधूनमधून बघत होती ती कारण की मी ओरडेल म्हणून. आणि तिला आता कुठे मच्छर चावलं त्यामुळे म्हटलं तिच्या हातावरून हात फिरवलं जरा बरं वाटेल म्हणून. आमच्या चिवमाऊचा अभ्यास तुम्हाला आणि कशी वाटते अभ्यास करताना हे नक्की सांगा तुम्ही मला व्हिडिओद्वारे. छानचा अभ्यास करते बघा. न सांगणाऱ्या व्यक्तीला सुद्धा अभ्यास होणाराचा अभ्यास करते आमची चिवमाऊ. माझी मुलगी अभ्यासात तशी हुशार आहे खूपच आणि बोलायला पण खूप हुशार आहे. काही गोष्टी तर आम्हाला समजून सांगते, असं करा मम्मी, तसं कर मम्मी. एवढीशीच आहे पण आम्हालाच काही काही गोष्टी समजावून सांगते किंवा बोलते. हुशार आहे अभ्यासात खूपच. आता मॅच करायला सांगितलं होतं, ती मॅच कशी करते बघताय तुम्ही. म्हणजे असं आपोआप तिचं ती करून टाकते असं. छान असं करते म्हणजे तर सगळं समजावून म्हणजे सांगावंच लागत नाही, तिची ती करून टाकते. छान असं मॅच करायला लावलं तर करत बसली बघताय तुम्ही. छान असं मी तिला सांगत होती अधूनमधून. स्कूलमध्ये पण मॅडम म्हणतात अभ्यासात खूप हुशार आहे. ट्युशनमधले पण मॅडम म्हणतात अभ्यासात खूप हुशार आहे. छान असा अभ्यास करते. कंटाळा अभ्यासाचा करत नाही. अभ्यास करते पण नाही का असं कधीमध्ये कंटाळा आला की कंटाळा करते. कधी कधी मी तर समजावून सांगते मग ते ऐकते. आता ते दुसरं होमवर्क करायला घेतलं होतं. तो अभ्यास झाला होता तिच्यात त्या बुकचा. आता ती ABCD लिहायला लावलं होतं वाटतं. तर ते आईचं लिहायला होतं. मराठीचं होतं ते बुक. अभ्यास ती करत होती. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सबस्क्राईब करा. बाय.